हॅलो हॅलो. जाऊया मैदानाच्या दिशेने. सलामीची हॅलो. जोडी, सलामीची जोडी मात्र मैदानावरती दाखल झाली आहे. प्रीतम परब आणि प्रीतम परब सोबत मैदानाच्या आतमध्ये मात्र बॅटिंग साठी आपण जर पाहिलं तर सलामीच्या जोडीतून हॅलो. हॅलो. चला जाऊया मॅचच्या दिशेने. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. सलामीचा गोलंदाजही सज्ज आहे. कांदारी किंग्स बांद्रा संघाकडून मात्र ओपनिंग बॉलर रोहित सज्ज झालाय. प्रीतम परब स्ट्राइक वरती. पहिला बॉल या वेळेला खोदून काढलेला फटका आपल्याला पाहायला मिळतो. वेगात टाकलेला चेंडू होता. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये असतील आणि खूप चांगला थ्रो येतोय. राहुल तिकडे मात्र बॅकअप साठी आपल्याला आलेले पाहायला मिळाले, कलेक्शन साठी आलेले पाहायला मिळाले. खूप चांगलं कलेक्शन त्या ठिकाणी आपण पाहिलं. देवी प्रॅक्टिस बॉईज यांच्या वतीने आयोजित ही भव्य दिव्य रबर बॉल पावसाळी क्रिकेटची मालिका विजेत्या आणि उपविजेत्या संघाला कैलासवासी सौ राजश्री रामचंद्र गांगण यांच्या स्मरणार्थ एक आकर्षक अशी ट्रॉफी आपण जाताना बघणार आहोत उद्याच्या दिवसामध्ये. हॅलो. हॅलो हॅलो. मुजम्मिल त्या ठिकाणी मात्र बीट होताना आपल्याला पाहायला मिळतं. शरीराचा भेद घेतलेला बॉल पाहायला मिळाला. रोहितच्या माध्यमातून हाताला गेलेला एक बॅकअप द लेंथ वरचा बॉल आपण पाहिला. पुन्हा एकदा मात्र टॅप केलाय. लॉंग ऑनच्या दिशेने बॉल जातोय. अतिशय वेगानं क्षेत्ररक्षक तिकडे बॉलवरती पोहोचतोय आणि अशा फिल्डिंगची गरज सुद्धा आहे. धोंडीराम सर, एक एक धाव क्रिकेटमध्ये किती महत्वाची आहे? आता एका धाव्यापेक्षा एक षटकार किती महत्त्वाचं आहे ते जोडलं जातं. सर्व खेळाडू दूरवर आहेत. कोणीही फलंदाज बॅटच्या समोर ठेवत, क्षेत्ररक्षकाच्या समोर ठेवत धाव काही घेत नाही आहे. सरळ ड्राईव्ह करायचा आहे तो क्षेत्ररक्षकाच्या वरून सीमारेषे बाहेर. आपण सातत्यपूर्ण असं म्हणत असतो की परीक्षेमध्ये एका मार्काला, राजकारणामध्ये एका मताला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला खूप मोठं महत्त्व दिलं गेलंय. आणि एकेका धावेला एक अनन्यसाधारण महत्व आहे क्रिकेटमध्ये. ज्या वेळेला कंपल्सरी चेसचा नियम असतो आणि त्या एका धावेमुळे तुम्हाला हार पत्करावी लागते. यावेळेला मात्र ऑन साइडला खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक तिकडे बॉल खाली आलेत. एका हाताने बॉल अडवण्याचा प्रयत्न. बॉल मात्र निघून जातोय हाताला लागून सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. पंच राजेशजी तळाशीलकर यांचा इशारा येतोय. रमाकांत पवार आणि राजेशजी तळाशीलकर ऑन फील्ड पंचांच्या भूमिकेत. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत नासिर शेख सरांना आपण पाहतोय. आज चातक पक्षाप्रमाणे मात्र पावसाची वाट पाहिली, परंतु पावसाने मात्र अगदीच आपला चेहरा फिरवला या स्पर्धेकडून. पुन्हा एकदा मात्र ऑन साइडला खेळला गेलेला फटका. मिड विकेट बाउंड्री लाईन वरती. क्षेत्ररक्षकाला मात्र या ठिकाणी कोणतीही संधी देत नाहीये. आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक षटकार शेवटच्या चेंडूवरती आलाय आणि संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस 13 धावा स्कोरबोर्ड वरती. .
बऱ्याच जुन्या आठवणी इथे मात्र धोंडीराम पंडित सरांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी ऐकायला मिळत आहेत. जसं सकाळच्या सत्रामध्ये आपण ऐकलं, या मैदानावरती पहिला रिव्हर्स स्वीपचा फटका जर कोणी खेळला असेल तर तो अमित गुलतकर सरांच्या नावावरती लिहिला गेला. सध्याच्या घडीला मात्र रिव्हर्स फटके खूप मोठ्या प्रमाणात खेळले जातात, कारण यावेळेला 360 असतं आणि त्यावेळेला आपण जर पाहिलं तर पॉइंटचा फिल्डर जो आहे तो दायऱ्याच्या आतमध्ये असतो. मोस्ट प्रॉब्ली आपण जर पाहिलं तर बऱ्याच वेळेला पॉइंटच्या खेळाडूला मात्र दायऱ्याच्या आतमध्ये 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणासाठी सजवलं जातं आणि या वेळेला मात्र सरळ खेळाडूच्या हातात आकाश झा त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत कोणतीही चुकी नाही. प्रीतम परब बाद, विकेटचं पतन. तर आपण चर्चा करत होतो पॉइंटच्या खेळाडूच्या डोक्यावरून खेळण्याची पद्धत टेनिस क्रिकेटमध्ये मोठ्या प्रमाणात आली, कारण पॉइंटचा फिल्डर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये असतो. मग त्याच्या डोक्यावरून जर पॉइंटच्या वरून जर तुम्ही बॉल खेळलात तर तुम्हाला चौकार मिळू शकतो, परंतु रिव्हर्सचा फटका खेळण्यात आणखीन एक वेगळी मजा आहे आणि ती कलात्मकता, ती रचनात्मकता क्रिकेटमध्ये आणली आणि मग हळूहळू खेळाडूंनी मात्र त्या रिव्हर्स स्वीपच्या फटक्याला आजमावलं आणि अशा पद्धतीने मात्र खूप मोठ्या प्रमाणात ते फटके खेळले घेऊ लागले आणि तिथे मात्र आपण पाहिलं तर पुन्हा फिल्डर डाऊन दी बॉल, आणखीन एका विकेटचं पतन. रोहित तिकडे मात्र बॉल खाली आले आणि उमर खान आल्या पावली मात्र तंबूच्या आसऱ्याला माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक मोठी विकेट. पंडित सर काय म्हणाल, किती महत्वाच्या विकेट्स आहेत त्या? हे अशीच चांगली अशी गोलंदाजी केली तर आपल्या संघाला आपण व्यवस्थितरित्या एका धावसंख्येवरती रोखू शकतो. जर आपण गोलंदाजी एक विशिष्ट प्रकारे चांगल्या प्रकारे केले तरच समोरचे खेळाडू आपला विकेट फेकून जातात. तशीच ही दोन्ही जे चेंडू, दोन्ही जे गडी बाद झाले, स्वतःच्या एका वेगळ्या खेळण्याच्या नादामध्ये चेंडू आकाशामध्ये गेले आणि दोन्ही सोपे असे झेल दोन्ही एक घेतलाय तो एक्स्ट्रा कव्हरच्या एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या सीमारेषेवर आणि दुसरा घेतलाय तो मिड विकेटच्या सीमारेषेवर. बॅटर साहिल सावंत मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते मुद्दामिल सोबत बॅटिंग करण्यासाठी. सलामीची जोडी मात्र पूर्णतः तुटलेली आपल्याला पाहायला मिळते आणि पंडित सर एक गोष्ट सकाळपासून आपण या ठिकाणी मात्र नक्कीच लक्षात घेतली असेल की ग्राउंड चेसेबल आहे, म्हणजे धावा किती मोठ्या असू देत तिथे मात्र धावा चेस होत आहेत या मैदानावरती. तर त्याच्या बाबतीत तुम्ही काय म्हणाल? चेसेबल ग्राउंड असं म्हटलं जाणार नाही, कारण आमची ही जी सीमारेषा आहे, पूर्वीची सीमारेषा आहे, समोर जो टेंट दिसतोय आणि जो रेल्वे स्टेशनचा जो कॉर्नर आहे ते आम्ही इथून त्या ठिकाणी चौकार आणि षटकार होता. हा फेन्स आहे तो पण भिंतीलगत चौकार षटकार होता. त्यामुळे आणि आताची जी बॅटिंग पद्धत आहे, फलंदाजांचं फलंदाजी करण्याची जी पद्धत आहे ती सर्व क्षेत्रामध्ये, कुठल्याही क्रिकेटमध्ये, इंटरनॅशनल लेवल असू दे, आपलं टेनिस क्रिकेट असू दे, सगळ्यांमध्ये एक पद्धत, विशिष्ट पद्धत झालेली आहे की बॅटवर चेंडू घ्यायचा आणि चेंडू सीमा रेषेबाहेर मारायचा. या वेळेला पॉइंट क्षेत्राकडे बॉल ट्रॅव्हल करतोय. मुझम्मिलने मात्र खेळला गेलेला फटका तिकडे एक सिंगल घेतली. दुसऱ्या धावीच्या प्रयत्नामध्ये आहेत साहिल आणि मुझम्मिल. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगलं पाहायला मिळालं. चोरट्या धावा तिकडे मात्र संघाच्या धावफलकावर अंकित केल्या जात आहेत. ओव्हरची समाप्ती आणि ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 18 धावा 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर स्कोरबोर्ड वरती लावल्या गेल्यात. पहिलं षटक रोहितने हाताळलं, दुसरं षटक मात्र तिकडे आपण जर पाहिलं तर हुसेनने हाताळलं आणि हुसेनच्या षटकातून सुद्धा बऱ्यापैकीच्या धावा तिकडे घेतल्या गेल्या. 2 ओव्हरचा खेळ संपला. 9ची सरासरी, 18 धावा स्कोरबोर्ड वरती. साहिल सावंत मध्ये सुद्धा मोठमोठे चौकार षटकार खेचण्याची क्षमता आहे. त्याच्यासोबत मात्र मुझम्मिल ज्याच्या अंगावरती सामनावीराचं टी शर्ट आहे. सध्या मात्र आपण जर पाहिलं तर फकीर येतोय गोलंदाजीसाठी. मगाशी जबरदस्त बॉलिंग केली होती. मला वाटतं फक्त 1 रनची ओव्हर त्याने टाकली आणि 2 रनची ओव्हर त्याने टाकली आणि 1 विकेट त्याने घेतली होती. तर तशाच काहीशा गोलंदाजीची अपेक्षा याही मॅच मध्ये त्यांच्या टीमला आज गोलंदाज फकीराकडून असणार आहेत. ₹1,00,000 रोख रकमेचा पुरस्कार या स्पर्धेच्या विजेत्या संघाला. अगदी लखपती करून सोडणारी ही स्पर्धा आहे. जो संघ उद्या जिंकेल
म्हणजे उद्याचा जो मेगा फायनलचा सामना आहे तो खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर 50,000 रुपयांचा सामना असणार आहे. कारण विजेत्याला 1 लाख मिळणार आहेत आणि उपविजेत्याला 50,000 मिळणार आहेत. म्हणजे जो मोठा फरक आहे 50,000 रुपयांचा, तो कुठेतरी महत्वपूर्ण राहील या स्पर्धेसाठी. प्रत्येक टीम इथे मात्र फायनल जिंकण्यासाठीच आलेली आहे, परंतु नशीब कोणाला साथ देणार उद्याच्या दिवसात. 40 वर्षावरील खेळाडूंचा, लिजेंडरी प्लेयर्सचा खेळ सुद्धा उद्या आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. मोठमोठे नावाजलेले 40+ संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये मात्र उद्याच्या सत्रात खेळताना आपल्याला दिसणार आहेत. त्याबद्दलही आपण थोडीशी चर्चा करूया. उद्याच्याही दिवसाकडे थोडंसं लक्ष टाकूया की उद्या कोणते संघ खेळणार आहेत, उद्या कोणाकोणाच्या मॅचेस आहेत तेही आपण जाणून घेऊया. उद्याच्या सकाळच्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर होणारे सामने, अगदी आपण जर पाहिलं तर उद्या दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातला पहिला सामना जो आपण पाहणार आहोत, जागडे पाटील वॉरियर्स विरुद्ध स्वर्गीय रत्नप्रभा शर्मा स्पोर्ट्स क्लब इंटर प्रभादेवीचा जो सामना आहे तो सकाळच्या सत्रातला पहिला सामना असा असणार आहे. जागडे पाटील वॉरियर्स विरुद्ध स्वर्गीय रत्नप्रभा शर्मा स्पोर्ट्स क्लब. दुसरा सामना होईल तो रिया 11 प्रभादेवी विरुद्ध गणेश 11 या दोन टीम मध्ये, आणि त्यानंतर मात्र विजेता विरुद्ध विजेता. तदनंतर मात्र संध्याकाळचं दुपारचं सत्र जे असणार आहे ते 40 वर्षावरील खेळाडूंचं असणार आहे. एकवीरा स्पोर्ट्स क्लब वसई विरुद्ध कनक 11 भांडूप असा 40+ पहिला सामना. तदनंतर दुसरा सामना असेल वन सोल्युशन नवी मुंबई विरुद्ध अपना पॅकर्स बँड्रा. असे एकंदरीत 40+ 4 संघ उद्याच्या सत्रामध्ये दुपारच्या सत्रात खेळताना आपल्याला अनुभवायला मिळतील. हा थ्रो मात्र चुकीच्या पद्धतीने केला गेला होता. देखताय भजी मागताय वडा असा काहीसा हा थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. पंच मात्र निर्णय घेतील. आताच्या धावा किती आहेत अहो सर? टोटल 3 रन, आणि या 3 धावेसोबत संघाची धावसंख्या 22 धावा. 22 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. फकीराचा चांगला बॉल, या वेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, स्किट झाला बॉल. कॉन्क्रीटची खेळपट्टी आहे, रबर बॉल आहे. एवढ्या वर्षामध्ये आमच्याकडे ही कॉन्क्रीटची विकेट मागील 2 वर्ष बनली आहे. नाहीतर आमच्याकडे रबर बॉलच्या ज्या टुर्नामेंट झाल्या त्या सगळ्या मातीच्या विकेटवरती झाल्या. आणि या वेळेला बघा मनगटी फटका सजवलाय. ते म्हटलं जातं ना की मनगटात पुरेशी ताकद आणि स्वप्नांमध्ये प्रबळ इच्छाशक्ती असल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये. असाच काहीसा हा फटका तिकडे मात्र मुझम्मिलच्या बॅटमधून आलाय आणि या षटकारासोबत धावसंख्येचा आकडाही पुढे सरकतोय. फकीराच्या गोलंदाजीवरती हल्ला चढवला. तर आपण चर्चा करत तुम्ही जसं म्हणता खेळपट्टी जशी आहे तसे गोलंदाज विचार करत नाहीत. जबरदस्त स्ट्रोक आपण पाहिला पंडित सर. पुन्हा एकदा मात्र तिकडे काहीतरी वेगळी रणनीती आजमावावी लागेल गोलंदाज फकीराला. या वेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक, अगदी बॅटच्या टोला बॉल लागला, खालच्या हिश्श्याला बॉल लागला आणि गेला मात्र मिड विकेटकडे. रोहित तिकडे मात्र चुकी करतोय. थोडस फंबल झाले आणि तिथे मात्र अतिरिक्त धाव घेण्यात मदत मिळाली. थोडंसं मिसफिल्ड तिकडे झालेलं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्या मिसफिल्डचा फायदा उचलला. हे गरजेचं आहे क्रिकेटमध्ये की एका धावेला तुम्ही दुसऱ्या धावेत कसं परावर्तित करू शकता. कारण दाखवून दिलं ते साहिल सावंत आणि मुझम्मिल या दोन्ही बॅटरने. तर तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 31 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. क्रिकेट अपेक्षित करताय पंडित सर 5 ओव्हरच्या या मॅच मध्ये? माझ्या अंदाजानुसार तुम्ही जी आताची गोलंदाजी आहे, फलंदाज आहेत, त्यामध्ये नंतरच्या 12 चेंडूंमध्ये 40 धावा पण होऊ शकतात आणि गोलंदाज चांगला असेल तर 10
10 धावा सुद्धा होऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्ही आता जर त्याची बांधणी बांधलीत तर तुम्ही सांगू शकत नाहीत, कारण गोलंदाज एवढे परफेक्ट नाही आहेत किंवा एवढे गोलंदाजीचा टप्पा आहे. हुसेन आलाय, पहिलाच फटका इथे मात्र बॅडमिंटन मध्ये जसं खेळलं जातं तशा पद्धतीने मात्र खेळला जाणारा फटका आणि दुसऱ्या धाब्यामध्ये पुन्हा एकदा कन्वर्ट केलं सिंगलला. 2 धावांचा यशस्वी प्रयत्न साहिल सावंतच्या बॅटमधून आलेल्या फटक्यासोबत. बघूया किती धावांचं टार्गेट सेट केलं जाते. जसं पंडित सर म्हटले की क्रिकेटमध्ये कधीच भविष्यवाणी केली जाऊ शकत नाही. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी. क्रिकेट हा एक भारी भरकम अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये 6 चेंडूत 36 धावा सुद्धा बनतात, तर कधी कधी 6 चेंडूत 1 धाव सुद्धा बनत नाही. असाच एक अनिश्चिततेचा खेळ म्हणून क्रिकेटकडे नेहमी पाहिलं गेलंय. कारण आता 5 षटकांमध्ये 80 धावा होतात, त्यावेळेला 30 षटकांमध्ये 30 धावा होताना नक्की नव्हतं, अशी अंदाज होते. चांगला बॉल यावेळेला बीट केलं जाते. ते साहिल सावंतला बॉल जातो यष्टीरक्षकाच्या दिशेने. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत अभिषेक आंगणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. विशेष सहकारी या स्पर्धेला अजय स्पोर्ट्स आग्रे, अजयजी आग्रे यांच्या माध्यमातून मात्र या आयोजन समितीला मिळालेलं विशेष सहकार्य. प्रत्येक सामनावीराच्या खेळाडूला मात्र अजय स्पोर्ट्सचं एक आकर्षक असं ब्रँडेड टी शर्ट आपण देतोय संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. क्रिकेटची एक रंगारंग मालिका आपण पाहत आहात. छत्रपती संभाजी राजे चषक 2025 दुसरं पर्व छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावरती आज प्रभादेवी परिसरात सिद्धिविनायक मंदिराच्या अगदी शेजारी आपण जर पाहिलं तर हे मैदान आणि त्या मैदानाच्या अगदी भौगोलिक परिस्थितीचा चांगला आढावा आपण घेतलाय दिवसभरामध्ये. बघूया पहिला बॉल आता कुठे जातोय. उद्या सकाळी लोकल टीमचा खेळ सुरुवातीला आपण बघणार आहोत. त्यानंतर 40 वर्षावरील 4 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. फक्त तिकडे फलंदाज झेलबाद झालाय त्यामुळे रन मिळणार नाहीये. किसन देवेंद्र आपण मैदानाच्या आतमध्ये येताना पाहतोय. मुंबईचा सिक्सर किंग म्हणून या फलंदाजाची ओळख आहे. सँडी SP11 दादर या संघासाठी कित्येक वर्ष आपलं योगदान तो देत आलाय. पूर्वी SP11 या नावाने टीम चालायची, परंतु स्वर्गीय संदीप दबडे यांचं नाव सुद्धा टीमशी जोडलं गेलं आणि कित्येक वर्ष त्यांनी सुद्धा आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये भल्या भल्या गोलंदाजांना अडकवलं. आणि आज त्यांच्या नावाने ती टीम चालू आहे, सँडी SP11 दादर. किसन देवेंद्र सुद्धा त्याच टीमला बिलॉंग करतो आणि आज सध्याच्या घडीला मात्र तो खेळताना आपल्याला दिसतोय. कांधारी किंग्स बांद्रा या संघासाठी आज पुन्हा एकदा मात्र डपनं चेंडू उचललाय अभिषेकने. 22च्या स्वरूपातली एक धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाते. ओव्हरची समाप्ती होते आणि संघाची संख्या आपण जर पाहिली तर 4 ओव्हर नंतर 36 धावा म्हणजे 9ची सरासरी स्कोरबोर्डवरती आहे. या सरासरीने जर धावफलक पुढे जात राहिले तर मला वाटतं 40-45 धावा आपण अपेक्षित करू शकतो पंडित सर. तेच महत्वाचं आहे. गोलंदाज चांगला तर तो चेंडू फेक चांगली करतो. गोलंदाजाने थोडीशी जरी चुकी केली तरी फलंदाज धावा जमवतो. म्हणजे एका चुकीचा फायदा कसा उचलता येईल याच्याकडे मात्र दोन्ही बाजूने लक्ष दिलं जातं. जर चांगला बॉल हाताळला गेला तर फलंदाज त्याला सन्मान देतो आणि क्रिकेटमध्ये नेहमी असं म्हटलं जातं की चांगल्या चेंडूचा सन्मान करा आणि खराब चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवा. हेच क्रिकेटचं एक सूत्र राहिलंय. प्रभाकर आलाय.
चला थोडीशी घाई करा, शेवटची ओव्हर बाकी आहे. 36 धावा 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती. या वेळेला हेलिकॉप्टर शॉट खेळलाय. शेवटची ओव्हर आहे. किसन जबरदस्त स्ट्रोक्स सोडून दिलेला हा बॉल. यावेळेला घाई करतायत थोडीशी, कॉलिंग मध्ये गडबड झाली आहे, परंतु आता रनआउटची संधी आहे ती हातातून घालवली. व्हाईट बॉल आणि 22च्या स्वरूपात तिकडे मात्र व्हाईट +1 अशा 2 धावांची भर पडणार आहे स्कोरबोर्ड वरती. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक राहिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. नो बॉलचा इशारा आलाय. पंच राजेशजी तळाशिलकर यांच्या माध्यमातून फ्री हिटचा बॉल खेळण्याची संधी मिळेल. यानंतर मुजम्मिल जो सलामीला आलेला बॅटर आहे आणि तो अजूनही मैदानावरती पाय रोवून उभा राहिलाय, खऱ्या अर्थाने तो उभा ठाकलाय. आपल्या टीम साठी मात्र तारणहार बनलाय. त्यावेळेला समोर फटका लॉंग ऑफच्या दिशेने. राहुल त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक म्हणून एका धावेचा प्रयत्न तिकडे केला गेला. एकेरी धावेने मात्र संघाची धावसंख्या पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते. 44 धावा स्कोर कार्ड वरती. या वेळेला मात्र निर्धाव चेंडू येतोय की काय, रन घेण्याचा प्रयत्न तिकडे मुजम्मिल कडून केला गेला. आपली जागा सोडून आला होता मुजम्मिल, रन हवी होती, स्ट्राइक घ्यायची होती, परंतु किसनने मात्र आपली जागा सोडलेली नाहीये. क्षमता आहे किसन मध्ये, शेवटला सुद्धा तो षटकार ठोकू शकतो. या वेळेला मात्र किती धावा घेतल्या जात आहेत पाहूया. अगदी कांधारी किंग्सच्या डगआउट कडे मात्र हा बॉल जाताना आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल धावेने मात्र 2 धावांचा प्रयत्न आहे. तिकडे मात्र पंचांकडून 2 धावांचा इशारा आलाय. 46 धावा स्कोर कार्ड वर. आणि या बॉलवरती चांगला फटका येतोय, पण तू राहुल तिकडे बॉल खाली आणि विकेटचं होईल पतन. खेळाडू बाद शेवटच्या चेंडूवरती. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली एकंदरीत ती मात्र 46 धावा. बघूया काय घडतंय. मला वाटतं डेड बॉल असेल की काय हा.
आणि राहुलने जी खेळाडू वृत्ती दाखवली आहे खऱ्या अर्थाने या खेळाडू वृत्तीची गरज आहे आज क्रिकेटला. कॅच पकडली, एखादा खेळाडू म्हटला असता की समोरचा फलंदाज बाद झालाय, परंतु त्याने प्रामाणिकपणे सांगितलं की बॉल फुटलाय आणि शेवटच्या बॉलवरती रन घेण्याचा प्रयत्न. विकेट आली आहे पुन्हा एकदा रनआउटच्या स्वरूपात. धावा झालेत 46. जिंकण्यासाठी 47 धावांची आवश्यकता. जोडी अभिषेक आंगणे आणि राहुल मैदानावरती दाखल झालेत. पाठलाग करायचा आहे तो मात्र 47 धावांचा. एक माफक धावसंख्या म्हटली जाऊ शकते या मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीला लक्षात घेता, कारण या मैदानावरती 80 धावा आपण चेस झालेल्या पाहिलेल्या आहेत. तर 47 धावा अभिषेक आंगणे आणि राहुलच्या जोडीसाठी काही मोठी धावसंख्या नाहीये असंच म्हणावं लागेल. कारण मगाच्या मॅच मध्ये 80 धावाचा पाठलाग एक षटक ठेवून केला, तर या 46 धावा काही, कारण पाहायचं आहे समोरच्या संघाचे गोलंदाज कशी काही गोलंदाजी करतात त्या.
सुरुवात झाली आहे इथे 47 धावांच्या पाठलागाला. अभिषेक आंगणेच्या बॅटमधून पहिली धाव. राहुल आहे सोबत. विशाल गोलंदाजी करण्यासाठी पहिलं षटक घेऊन आलाय. 47 धावांचा पाठलाग मात्र या वेळेला करावा लागणार आहे भांडूप स्ट्रायकर टीमला. कांदारी किंग्स या दोन टीम मध्ये मात्र एक जबरदस्त फाईट आपण पाहतोय 5 षटकांच्या सामन्यादरम्यान. वेगवान बॉल या वेळेला मिस टाइम स्ट्रोक. बॅटच्या स्टिकर जवळ बॉल लागला. नोमॅन्स लँड मधून पाठीमागून प्रीतम आल्या बॉल वरती. एकेरी धावेचा प्रयत्न तिकडे केला गेलाय. शेवटची मॅच, शेवटची इनिंग, शेवटचे क्षण आहेत आज पहिल्या दिवसातले. फर्स्ट डे, लास्ट मॅच, लास्ट इनिंग. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव तिकडे मात्र खर्च करतायत गोलंदाज विशाल. बरेच वर्ष मला वाटतं मैदान बंद होतं पंडित सर, आणि मला वाटतं मेट्रोचं काम ज्या वेळेला चालू होतं मैदानामध्ये खेळायला परवानगी नव्हती आणि मैदानाच्या आजूबाजूलाही बराच मातीचा ढीग त्या ठिकाणी साचला होता. परंतु या आपल्या संपूर्ण प्रभादेवी प्रॅक्टिस बॉईज ही संपूर्ण जी कमिटी आहे त्या कमिटीने मात्र अतिशय अतोनात मेहनत घेऊन मात्र हे मैदान तयार केलं आणि पुन्हा एकदा खेळण्याच्या उपयोगी बनवलं. तर खऱ्या अर्थाने क्रिकेटवरचं हे जे प्रेम आहे हे मला वाटतं असंच राहिलं पाहिजे. कारण मुंबईचं क्रिकेट हळूहळू मात्र रास होत चाललेलं आणि कुठेतरी मुंबईचं क्रिकेट संपल्यातच जमा झालं होतं असं म्हणू शकतो आपण. परंतु कुठेतरी ग्रेटर मुंबई टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनची स्थापना झाली आणि त्यानंतर मग अशा स्पर्धांना सुरुवात झाली. प्रीमियर लीग स्वरूपातल्या बऱ्याच स्पर्धा आपण आता पाहतो सध्याच्या घडीला. प्रत्येक एरियाची, प्रत्येक बिल्डिंगची, प्रत्येक मंडळाची, प्रत्येक विभागाची, त्यानंतर प्रत्येक तालुक्याची, प्रत्येक जिल्ह्याची प्रीमियर लीग स्पर्धा, आयकॉन खेळाडू. बाईचा इशारा तिकडे मात्र पंच आम्हाला कळवतायत. अतिरिक्त धावेची घोषणा तिकडे करतायत. आणि खुल्या गटाच्या स्पर्धा म्हणजे जे व्यावसायिक क्रिकेट आता सध्या आपण सर्वत्र पाहतोय तर त्या क्रिकेटमध्ये तसं बघायला गेलं तर खेळाडूंना चांगली मागणी येऊ लागली आणि कुठेतरी एक आर्थिक कुठेतरी सहकार्य आपण जसं म्हणतो की एक पार्ट टाइम क्रिकेट खेळणारे जे खेळाडू आहेत आपला कामधंदा सांभाळून, आपला बिझनेस सांभाळून क्रिकेट खेळून त्यातूनही 2 पैसे कसे कमवता येतील याच्याकडे मात्र सर्व खेळाडूंचं लक्ष असतं. आपल्या स्थानिक क्रिकेटला सुद्धा खूप महत्त्व दिलं जातं. ग्रामीण क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणावर चालतं महाराष्ट्रामध्ये. आपण ठाण्याच्या पुढे गेलात, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, उल्हासनगर त्या भागात जर गेलात तर मला वाटतं आठवडाभर स्पर्धा चालतात. अगदी हप्त्याचा कोणताही दिवस असो त्या दिवसांमध्ये क्रिकेट स्पर्धेचं आयोजन होतं. अगदी 6-6, 7-7 दिवस आठवडाभर क्रिकेटच्या स्पर्धा राबवल्या जातात आणि तिथून मात्र बरेच खेळाडू घडतात. पुण्यातलं क्रिकेट आपण पाहिलेलं आहे. पुण्याच्या नंतर आपण थोडं अजून पुढे गेलात तर सातारा, सांगली भागात सुद्धा आता सध्याच्या घडीला खूप चांगलं क्रिकेट खेळलं जाऊ लागलंय. सोलापूर असेल, पंढरपूर असेल या भागामध्ये सुद्धा खूप चांगलं क्रिकेट खेळलं जातं आणि मुंबईच्या क्रिकेटमध्ये अगदीच सगळ्यांना रस राहिलाय. मुंबई क्रिकेटकडे मात्र सर्वच खेळाडू आकर्षित होतात ज्या वेळेला पावसाळी हंगामाची सुरुवात होते. कारण पावसाळ्यातले हे रबर बॉल क्रिकेट जे आहे ते मला वाटतं मुंबई आणि पुण्यामध्ये जास्त प्रमाणात चालतं. त्या भागी आपण जर कुठे सातारा, सांगली साईड वगैरे साईडला गेलात किंवा मुंबईच्या बाहेर आपण गेलात तर रबर बॉलचं क्रिकेट इतक्या मोठ्या प्रमाणात खेळलं जात नाही. त्यामुळे आपण पुण्याचे बरेच खेळाडू जसं आपण धनंजय भिंताडेला पाहिलं, त्याचबरोबर आपण महेश नानगुडेला पाहिलं आणि असे बरेच खेळाडू सध्याच्या घडीला मुंबईमध्ये येत आहेत. रबर बॉल क्रिकेटचा आनंद घेत आहेत, स्पर्धा खेळून स्पर्धा जिंकतायत सुद्धा. तर स्कोरकडे आपण थोडंसं लक्ष टाकूया. 5 धावा झाल्यात. 47चा पाठलाग करायचा आहे. जतन आलाय बॉलिंगला. या वेळेला ऑफस्टम्पच्या पहिलाच बॉल जो आहे तो खूपच बाहेर गेला. आणि मुंबईमध्ये सर्वत्र सर्व प्रकारचं क्रिकेट खेळलं जातं. प्लास्टिक बॉल क्रिकेट खेळलं जातं, रबर बॉल क्रिकेट खेळलं जातं, त्यानंतर टेनिस बॉल क्रिकेट खेळलं जातं, लेदर बॉल क्रिकेट खेळलं जातं. लेदर बॉल मध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आहेत. T20 आहे, ODI, वन डे आहे, टेस्ट क्रिकेट आहे, लाल बॉलचं क्रिकेट आहे, सफेद बॉलचं क्रिकेट आहे, सध्या पिंक बॉलचं क्रिकेट सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर खेळलं जातं.
ISPL पासून टेप बॉलला खूप मागणी आली आहे. टेप बॉलचं क्रिकेट सुद्धा आपण बऱ्याच स्पर्धा अशा बघतो की ज्याच्यामध्ये एखादी ओव्हर टेप बॉलची असते. तुम्ही आता जे क्रिकेट बघताय किंवा ज्याचं समालोचन करताय, तुम्हाला तुमच्या या कालावधीमध्ये क्रिकेटमधले विशेष बदल कोणते? क्रिकेटमध्ये विशेष बदल तर यूट्यूब लाईव्ह जेव्हापासून आलंय, आपण जगभराच्या पाठीवर कुठेही स्पर्धा चालू असू दे, आपण ती घर बसल्या आपल्या मोबाईलवर, आपल्या कम्प्युटरवर, आपल्या लॅपटॉपवर, आपल्या टीव्ही स्क्रीनवरती सुद्धा, आता स्मार्ट टीव्हीवर घरात बसून सुद्धा आपण टेनिस बॉलच्या स्पर्धा पाहू शकतो, रबर बॉलच्या स्पर्धा पाहू शकतो. आणि ती आद्यक्रांती घडवणारी व्यक्ती म्हणजे आज ज्या चॅनलवरती आपण या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहतोय, इंडियाज फर्स्ट टेनिस बॉल क्रिकेट वेबसाईट म्हणून ज्या वेबसाईटला त्या ठिकाणी प्रसिद्धी मिळाली, अर्थात tenniscricket.in चे सर्वेसर्वा संतोष संपत नाणेकर यांनी मात्र ती आद्यक्रांती घडवून आणली. आणि तेव्हापासून खेळाडूंना मात्र प्रसिद्धी मिळवली, खेळाडूंनी प्रसिद्धी मिळवत आपलं नाव कमवलं. अगदी जगभराच्या पाठीवरती कुठेही स्पर्धा असतात तर आपल्या ते घरातल्यांना दाखवू शकतात, आपल्या घरात असणाऱ्या आईला, आपल्या बहिणीला, आपल्या वडिलांना, आपल्या भावाला, की मी इथे इथे स्पर्धा खेळायला चाललोय, परंतु तुम्ही तिकडे जरी येऊ शकला नाही तरी ती घरात बसून स्पर्धा तुम्ही बघू शकता. तर ही एक मोठी क्रांती माझ्या मते या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आपण झालेली पाहतोय. आणि या टेनिस क्रिकेटचा जो बदल आहे, 3 चेंडू झाले, 3 चेंडू शिल्लक आहेत. टेनिस बॉलचा बदल, क्रिकेट खेळण्याची पद्धत आणि क्रिकेट कसं खेळलं पाहिजे, कारण तुम्ही एक चांगलं क्रिकेट बघता, चांगलं क्रिकेट बघितल्यानंतर त्याची एक ओळख आपण ठेवता, ती तुम्हाला कशी बघायला मिळते? माझ्या मते आपण ज्या सध्याच्या घडीला क्रिकेट खेळतोय, कारण मला वाटतं ISPL पासून ज्या पद्धतीचं क्रिकेट संपूर्ण जगभरात, म्हणजे मला वाटतं आता हे क्रिकेट जे आहे ते ग्लोबल झाले. टेनिस बॉल क्रिकेटचं वेळ आता मात्र नुसतं मुंबई महाराष्ट्रापुरती मर्यादित नाहीये, तर संपूर्ण भारत देश आणि भारताच्याही बाहेर आखाती देशांमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर आता हे टेनिस बॉल आणि रबर बॉलचं क्रिकेट जास्त नाही खेळलं जात, परंतु टेनिस बॉलचं क्रिकेट जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर खेळलं जाते. आणि लाख मोलाच्या स्पर्धा, म्हणजे अगदी जवळपास 1-1 करोड रुपयाचं बक्षीस असणाऱ्या स्पर्धा टेनिस बॉलच्या आता होऊ लागलेल्या आहेत, जसं आपण ISPL मध्ये बघितलं. आणि यावेळेला बॅट मधून एक मधुर आवाज तर आलाय, परंतु बॉल बघा, तिथे क्षेत्ररक्षकांमध्ये थोडीशी धडक जरूर झाली, परंतु जबरदस्त कॅच आहे. या कॅचची तारीफ करावी लागेल, कौतुक करावं लागेल या खेळाडूचं. अप्रतिम झेल तिकडे टिपला गेलाय आणि फलंदाज बाद आकाश झाला माघारी परतावं लागेल. अगदी आज चर्चा आपण जी करतोय इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग सारख्या स्पर्धेची, तर त्यामुळे खेळाडूंना मात्र त्या ठिकाणी एक आर्थिक मदत मिळालेली आहे. बरेच खेळाडू आपण पाहिले की अगदी 10-10, 15-15 लाख रुपयांची बोली इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांच्यावरती लावली जाते आणि ते खेळाडू तसं प्रदर्शनही करतात आणि उच्च कोटीचं त्यांना स्टे दिला जातो, हॉटेल्स असतात आणि अशा बऱ्याच गोष्टी क्रिकेटमध्ये घडल्या आहेत की आज या खेळाडूंना आज एक वेगळा प्लॅटफॉर्म मिळाला, एक मोठा प्लॅटफॉर्म मिळालाय. आजच बघितलात आपण जर तर असे बरेच खेळाडू जिथे आपण पाहिले की ते सर्वच्या सर्व ISPL मध्ये खेळलेले खेळाडू आहेत आणि त्यांना आज एक वेगळा अनुभव आलाय तिकडे गेल्यानंतर, ते क्रिकेट खेळल्यानंतर, त्या प्लॅटफॉर्मवरती आपला परफॉर्मन्स दाखवल्यानंतर आणि त्यानंतर फिटनेस किती महत्त्वाची आहे हेही त्यातून खेळाडूंना कळतंय. कारण या वेळेला ISPL सुरू होते, मला वाटतं 1-2 महिने अगोदरच त्यांना त्या ठिकाणी फिटनेससाठी, प्रॅक्टिससाठी एकत्र बोलवलं जातं. तर असं हे क्रिकेट बदलत चाललंय आणि मला वाटतं हळूहळू क्रिकेट जे आहे ते आखाती देशांपर्यंतच मर्यादित न राहता मला वाटतं संपूर्ण जगामध्ये खेळलं जाईल. ज्या पद्धतीने क्रिओ कप आपण वर्ल्ड कप मध्ये पाहिला होता, वर्ल्ड कपच्या कालावधीमध्ये आपले भारतीय टेनिस बॉल क्रिकेटर्स जे आहेत ते लंडनला गेले होते आणि तिकडे जाऊन सुद्धा त्यांनी आपल्या भारत देशाचं नाव रोशन केलं. आणि या वेळेला पहा एक जबरदस्त शॉट आहे, छपरा तोड सिक्सर. काय म्हणाले या फटक्याबद्दल, ज्या पद्धतीने सजवलंय? हा जो चेंडू आहे तो मगासपासून चेंडू टाकण्याची त्याची शैली होती, हा थोडासा डावखुरा फलंदाज असल्या कारणाने त्याच्या रेंज, त्याच्या आवाक्यामध्ये तो चेंडू आला आणि चेंडू वायडिश मिडविकेटच्या डोक्यावरून
चेंडू सीमारेषे बाहेर गेलेला. जतन पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग मार्क वरती. शेवटचा बॉल फुलटॉस होता. या वेळेला पायावरती मारा करायचा प्रयत्न केला. डिक्लेअर मध्ये बॉल जातोय. रमाकांत पवार सरांनी मात्र एकेरी धाबेची घोषणा तिकडे केली. एकेरी धाबेने मात्र संघाचं धावफलक 47चा पाठलाग करत असताना 14 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. म्हणजे एकंदरीत जवळपास नाही म्हटलं तरी 33 धावांची अजूनही गरज आहे 18 चेंडूंमध्ये. एक चांगली ओव्हर म्हणावी लागेल. चांगली ओव्हर तिकडे गोलंदाजी केली जतनने. एक षटकार आला परंतु एक विकेट सुद्धा त्याने मिळवली आकाश झा सारख्या फलंदाजाची. 14 धावा स्कोर कार्ड वरती. 18 बॉल आणि 33 ची आवश्यकता. 18 चेंडू 33 धावा. गिरीजी कोचरेकर यांचं मैदानामध्ये पुन्हा एकदा शुभागमन होत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत. हा खेळाडू जो आहे या मैदानामधूनच आज टेनिस विश्वामध्ये पंचांचा निर्णय आहे. तोच बॉल घेतला जाईल. विशाल येतोय गोलंदाजी मार्क वरती. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठीचे हे तिसरं षटक हाताळेल राहुल. काल मगाशी आपण जर पाहिलं तर राहुलने सुद्धा जबरदस्त बॅटिंग केली. अभिषेक अंगणे सोबत त्याने सुद्धा चांगली साथ देत आपल्या टीमला एक मोठा विजय मिळवून दिला. अगदी 7 चेंडू राखून मात्र 80 धावा त्यांच्या टीमने चेस केल्या होत्या आणि त्याला कारणीभूत ठरले होते अभिषेक अंगणे आणि त्यांना साथ दिली होती ती मात्र राहुलने. तोच राहुल आता मात्र स्ट्राईक वर आहे. विशाल येतोय गोलंदाजी मार्क वरती. वैयक्तिक दुसरी आणि संघासाठीची तिसरी ओव्हर हाताळण्यासाठी. परफेक्ट ब्लॉक केला या वेळेला. यॉर्कर पायाचा वेध घेतलेला बॉल. लक्ष अजूनही बरंच लांब आहे. 18 बॉल मध्ये 33 ची गरज होती. पहिला बॉल लेग बायच्या स्वरूपातली धाव तिकडे मात्र घेतली गेली. बॅटकट आहेत. ठीक आहे. 17 बॉल आहेत आणि 17 बॉल मध्ये आता 32 ची आवश्यकता. हाही चांगला बॉल पाहायला मिळतोय विशाल कडून. विशालची बॉलिंग ऍक्शन पाहिल्यानंतर इंग्लंडच्या डॅरेन गॉगची आठवण झाली. अशीच थोडीशी सिमिलर बॉलिंग ऍक्शन होती डॅरेन गॉग यांची. आणि इंग्लंड आणि भारताचा आपण जर पाहिलं तर टेस्ट सामना सुरू आहे सध्या. त्याचाही स्कोर आपण थोडा जाणून घेऊया. हा फुलटॉस मिळाला आणि फुलटॉस बॉल जो आहे ना तो एखाद्या बेरर चेक प्रमाणे असतो. त्याच्यावरती फक्त तुम्हाला धावा लिहायच्या आहेत आणि तो डिपॉझिट करायचा आपल्या अकाउंट मध्ये. षटकार आला. बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू आहे भीमर साठी. अबोव द वेस्ट बॉल हाताळला गेलाय का याची मात्र पडताळणी केली जाईल आमचे तिसरे पंच नासिर शेख सरांच्या माध्यमातून. के.एल. राहुल सध्या 98 वरती बॅटिंग करतोय आणि फेअर डिलिव्हरी आहे. भारतीय संघाचे नवनिर्वाचित कर्णधार जे टेस्टचं नेतृत्व करतायत सध्या त्यांनी 2 वेळेला डबल सेंचुरी बनवली आहे मागील टेस्ट मध्ये. आणि आज मात्र आपण जर पाहिलं तर के.एल. राहुल 98 वरती बॅटिंग करतोय आपल्या टीमचा. आणखीन एक विक्रम त्या ठिकाणी मात्र रचण्याचा प्रयत्न. आणि या वेळेला राइट इन अ स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. स्टँड अँड डिलिव्हर्ड स्लॉक स्वीप आणि षटकार येतोय.
चांगला चेंडू आणि चांगले यष्टीरक्षण सुद्धा उमर खान यांचं. थोडीशी चर्चा तिकडे मात्र दोन्ही फलंदाजांमध्ये सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये विशाल गोलंदाजी करताना 27 धावा झालेत. 20 ची अजूनही गरज आहे. या वेळेला गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं, लेंथ मध्ये बदल होता. 22च्या स्वरूपातली एक धाव आणि ओव्हरची मात्र होते समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 3 ओव्हर नंतर 27 आणि 28 धावा. 22च्या स्वरूपातली एक शेवटला धाव मिळाली तर 28 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. 12 बॉल मध्ये 19 ची गरज आहे. 47चा पाठलाग. पंडित सर, काय वाटतं या मॅच मध्ये कोण जिंकेल ही मॅच? कोण गाठेल मेगा फायनल? आणि उद्याच्या दिवसात मेगा फायनल खेळण्यासाठी कोणती टीम सज्ज होईल? 12 चेंडू 19 पाहायचंय, कारण कुठलाही आपण जर आता तर्कवितर्क इथे लावला तर तर्कवितर्कामध्ये कुठेतरी आपण जर थांबलो तर मात्र जो संघ विजयी होणार असेल त्याच्यामुळे तर्कवितर्क आता लावणं या ठिकाणी मी मान्य करत नाही. कारण एखाद्या संघाला वाटलं की आमचा संघ जिंकणार आहे तर त्यामुळे आपण तर्कवितर्क न लावता सामना जो चालू आहे की जो खेळ चालू आहे तो पाहूया. कारण कोणालाही कमी लेखता येणार नाही, गोलंदाजाला कमी लेखता येणार नाही किंवा फलंदाजालाही. असं आलेत गोलंदाजीसाठी. राहुल ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू या वेळेला वेगवान होता, परफेक्ट बुंदा मारला होता अगदी क्रिकेटच्या लोकल भाषेत आपण म्हणायचं झालं तर. पायात मात्र साखळदंड ठुकले. शेवटच्या 11 चेंडूंचा आता खेळ बाकी आहे. 19 ची आवश्यकता. हॅलो, यानंतर या ठिकाणी सामना आहे रन घेतली जाईल का? थांबवलं दोन्ही फलंदाजांनी एकमेकांना. उद्या बरोबर सकाळी 9 वाजता स्पर्धेला सुरुवात होणार आहे. स्थानिक संघांचा सुरुवातीला खेळ आपण पाहणार आहोत. त्यानंतर मात्र आपण दुपारच्या सत्रामध्ये 40 वर्षावरील 4 संघ खेळताना बघणार आहोत. आजचा दिवस आपण खुल्या गटातले 8 संघ पाहिले. त्यातून मात्र मेगा फायनल कोण काढतंय याच्याकडे आता मात्र सर्वांच्या नजरा आहेत. अगदी आजच्या दिवसाचा हा अंतिम टप्पा आपण पाहतोय या स्पर्धेचा. या वेळेला मात्र कव्हर पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतोय का? बॉल मात्र निघून गेला. 2 क्षेत्ररक्षकांना चिरून फाडून भेदून सीमारेषा पार. धावा मिळतील 4 आणि येतोय हा खणखणीत चौकार. चौतीस धावा. 13 धावांची अजूनही गरज आहे. आज तिन्ही पंचांनी सुद्धा तटस्थ अशी पंचांची भूमिका पार पाडली आहे संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. नासिर शेख सर असतील, रमाकांत पवार सर असतील, राजेशजी तळाशिलकर असतील. आणि पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने बॉल कुठे जाईल? बॉलचा पाठलाग केला जातोय. टप्पा पडून बॉल रस्ता बदललाय. 3ऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आहेत परंतु माघार घेतली आहे की काय?
होय, माघारी परतावं लागेल. 2 धावांचा प्रयत्न होतोय. छत्तीस धावा स्कोरबोर्डवर. अटीतटीची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतेय. सेमीफायनल कशी असावी तर ही अशी असावी. एक उत्कंठावर्धक सामना, हाय व्होल्टेज ड्रामा ज्याला म्हटलं जातं ना, तो पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. अजूनही सांगता येणार नाही या मॅच मध्ये विजेता कोण ठरेल. गोलंदाजांना धावा रोखायच्या आहेत, फलंदाजांना धावा ठोकायच्या आहेत. रोखल्या जाणार की ठोकल्या जाणार. बचेगा या बनेगा. या वेळेला मात्र मनगटी फटका सजवलाय. 2 धावांचा इशारा पंच रमाकांत पवार सरांचा. राहुल मात्र अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मैदानावरती थांबण्याचा प्रयत्न करतोय. 38 धावा, 9 धावांची आवश्यकता असेल मॅच जिंकण्यासाठी. आणि परत एकदा हवाई यात्रेवरती बॉलला पाठवून दिले राहुलने. प्रेक्षकांमध्ये जातोय हा बॉल. षटकार. फक्त आता 3 धावांची आवश्यकता आहे. राहुल जबरदस्त बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू आणि 3 धावा. रोहित यादव शेवटच्या ओव्हरसाठी गोलंदाजी मार्क वरती. 6 चेंडू आणि 3 धावा. मिस टाइम स्ट्रोक आलाय. चोरट्या धावेच्या प्रयत्नामध्ये कॉलिंग मध्ये गडबड झाली आणि इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात पहिल्या बॉलवरती फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. 5 चेंडू आणि 3 धावा. रोहित यादव मध्ये सुद्धा क्षमता आहे. फिरकीचा जादूगार. बॅटिंगला येतोय सूर्या नायडू. बॉलला वळवायचा प्रयत्न आणि इथे मात्र आणखीन एक विकेट. मॅच मध्ये मात्र ट्विस्ट येते. मॅच मध्ये कमबॅक होतोय. कोण जिंकणार ही मॅच, भांडूप स्ट्रायकर की कांधारी किंग्स. चार बॉल आणि 3 रन. पुन्हा एकदा मॅच मध्ये मात्र आता पुनरागमन होतंय टीमचं. कांधारी किंग्स मॅच वरती पुन्हा एकदा दावेदारी सिद्ध करत असताना आपल्याला मिळते. रोहित यादव मध्ये क्षमता आहे. आता त्याचा सामना करण्यासाठी कोण येणार मैदानाच्या आत. बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये येतोय मॅन फ्रॉम खार दांडा हर्ष अडसूळ. याही खेळाडूला मात्र आपण ISPL मध्ये खेळताना पाहिले. हर्ष अडसूळ पाहूया काय करतोय आपल्या टीम साठी. 4 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता.
फिल्डिंग मध्ये मात्र थोडासा बदल केला जातोय. उमर खान एक मास्टर माइंड कॅप्टन आहेत, मोठा अनुभव, आणि त्याच्या समोर मात्र आपण जर पाहिलं तर आता रोहित यादव सारखा फिरकी गोलंदाज. या वेळेला वळवला बॉल, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा मिळतायत. 4 बॉल मध्ये आता 2 धावांची गरज आहे. चार चेंडूत 2 धावा आता मात्र डिफेंड कराव्या लागतील. रोहित यादवला बनवाव्या लागतील हर्ष अडसूळला. कोण जिंकणार? आणि या बॉलवरती आलाय षटकार आणि अशा पद्धतीने हा सामना मात्र जिंकलाय तो भांडूप स्ट्रायकर या टीमने. मेगा फायनल गाठली आहे. छत्रपती संभाजी महाराज चषक 2025 पर्व दुसऱ्याच्या मेगा फायनल मध्ये प्रवेश मिळवलाय भांडूप स्ट्रायकरने. मनपूर्वक अभिनंदन. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड जातोय हुसेनला. गोलंदाज हुसेन 2